त्यांना राजा त्याला काही माहित नसतं. आपल्या चांगला सल्ला गेल्यानंतर तो शेतकऱ्याला हा असं होतं तसं होतं हे केलं पाहिजे. तर शेतकऱ्याला माहित नव्हतं की हे रासायनिक खत टाकल्यामुळे असं. शेतकऱ्याला काय अपेक्षा मला सांगा. शेतकऱ्याला उत्पन्न पाहिजे असतं, बरोबर आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न पाहिजे, चांगलं क्वालिटी पाहिजे आणि बाजार भाव पाहिजे. शेतकरी याच्यासाठी शेती करत असतो. आज शेती चालू आहे, काय होत चाललंय, बाजार भाव पडायला लागले, उत्पन्न पडायला लागलंय, खर्च जास्त व्हायला लागलाय आणि मग शेतकरी काय म्हणतो, शेती परवडत नाही. पण सनेजने जे मिशन घेऊन चाललेले आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर, या माध्यमातून जेव्हा तुमच्या मार्फत आपण शेतकऱ्यांचे शेतामध्ये प्रोडक्ट यूज करायला लागले आहे, तेव्हा शेतकरी स्वतःहून, असं पण नाही की आपण त्याला काय बोलून घेतलं, शेतकरी स्वतःहून बोलायला लागला आहे की त्याचा जो होणारा खर्च आहे तो कमी होत चाललेला आहे आणि येणारं उत्पादन जे आहे ते दर्जेदार आणि क्वालिटी विथ प्रूफ. तुम्ही पण सगळ्यांना फोनवरती सगळ्यांना येत असतात त्या गोष्टी, विथ प्रूफ सनेज प्रूफ करते. आणि तुमच्या मार्फत जे मिशन आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर हे पुढे होत चाललेलं आहे. त्यामुळे एक तुम्ही तुमच्यासाठी एक सगळ्यांनी टाळा वाजवा आणि हे मिशन आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. तर शाश्वत शेती, तर शाश्वत शेती म्हणजे काय की शाश्वत शेतीची पद्धती पर्यावरणाला नुकसान न करता आजच्या पिढीच्या गरजा भागवते आणि भविष्यातील पिढ्यांसाठी जमिनीची सुपीकता टिकवून ठेवते, म्हणजे सस्टेनेबल फार्मिंग. आपल्याला शेती ही शाश्वत करायची आहे, कारण की पुढील पिढीला आपण काय करत असतो ते देत असतो. तुमच्याकडे जमिनी घेतल्यात का, आपल्या पिढी थ्रू चालत आलेल्या आहेत, बरोबर की नाही. तर ती शेती टिकवायची म्हणजे काय, टिकवायचा अर्थ काय की आपल्याला शेती जिवंत करून द्यायची आहे, बरोबर. आपल्याला शेती काय करायची आहे, जिवंत ठेवायची. पण कालांतराने जमिनी तेवढाच आहे तुमच्याकडं, पण ते उगवण क्षमता म्हणजे कमी होत चाललेली, म्हणजे ती शाश्वतता कमी होत चाललेली. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं, शेती शाश्वत करायची, पुढच्या म्हणजे पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता आत्ताच्या गरजा पूर्ण होऊन आपण जे पुढच्या पिढीला देणार आहोत ती शाश्वतपणे दिली पाहिजे. त्याला शाश्वत शेती म्हणतात. सेंद्रिय शेतीचे तत्व. सेंद्रिय शेती ही पूर्णपणे नैसर्गिक आधारित शेती आहे. यात कुठल्याही रासायनिक खतांचा वापर आणि कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. ठीक आहे. सेंद्रिय शेती करायची. सेंद्रिय शेती करायची म्हणजे काय, निसर्गाशी सुसंगतपणे राहून नैसर्गिक गोष्टींचा वापर करून त्या निविष्ट आपण शेतामध्ये वापरायच्या, तर ती सेंद्रिय शेती होते. आज आपल्याला काय झालंय की आपल्याला माहिती आहे की खत टाकले तरच पीक येणार. सगळ्यांना असंच वाटतंय ना, असं वाटतं का खत नाही टाकले आणि पीक येऊ शकतं, येतं का तुमच्या मनात, आहे का कॉन्फिडन्स? आज चला मी तुम्हाला सांगितले खत टाकू नका आणि कापूस उगवून द्या. हे आपल्या मनात राहिलंय की खताशिवाय शेतीच होऊ शकत नाही. आमचे सरांनी सुद्धा चॅलेंजेस, आज एक टाळ्या बघा की आपल्या गुरुदत्त काळेकर यांचं आगमन झालेलं आहे आणि यांनी यांचं आयुष्य कृषी विभागामध्ये पूर्णपणे देऊन आज सनेजसाठी सेंद्रिय लढ्यासाठी आणि जे सरांचं मिशन आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर हे मिशन घेऊन सर सगळ्यांना परिचयाचे. सर एक फोन प्रॉब्लेम सॉल्व हे सरांसाठी, सिर्फ एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. सर जिथं बरोबर जातात तिथे मार्गदर्शन देतात आणि सर स्वतःहून कॉन्फिडन्स देतात. ए भाऊ खत टाकू नको, मी तुला पीक काढून देतो. हे सरांनी चॅलेंज घेऊन काढलेले आणि हे सरांचे रिझल्ट आहेत.
हा सरांचा कॉन्फिडंट आहे. तुमच्यामध्ये कॉन्फिडंट आहे का तेवढा? तो निर्माण झाला पाहिजे. बी कॉन्फिडंट. त्यासाठी हे जे आजचं आहे ना, पहिलं समजून घ्या की कसं आपण निसर्गतः नैसर्गिक सेंद्रिय शेती करू शकतो, काय असतात काय नसतात, कसं निसर्गाशी सुसंगतपणे राहून आपण शेती करू शकतो. हे जेव्हा समजेल तेव्हाच तुम्हाला कॉन्फिडंट येईल. आणि एकदा तुम्हाला कॉन्फिडंट आला तरच तुम्ही शेतकऱ्याला कॉन्फिडंट देऊ शकाल. कारण की तुम्ही कोण आहात? सल्लागार. बरोबर का? झोपले काय? अरे झोपू नका, हा वगैरे काहीतरी बोला. ठीक आहे. तर शाश्वत शेतीच्या प्रमुख पद्धती आहेत. ही शाश्वत शेती करण्याच्या ज्या पद्धती तुम्हाला सांगतो की पहिली पिकांची फेरपालट. पिकांची फेरपालट म्हणजे पिकांमध्ये बदल झाला पाहिजे. की समजा कापसावरच कापूस लावू नये, सोयाबीनवरच सोयाबीन लावू नये, ऊसावरच ऊस लावू नये. का? ऊस हा सगळ्यात आपल्याकडे प्रचलित पीक आहे. आपलं नगर जिल्हा म्हणजे ऊसच ऊस. आणि ऊस पीक आळशी पीक, सगळ्यात आळशी पीक. मान्य आहे का? काय पाणी द्यायचं लावून, बुलेट वरती की घालायची, गावात चहा प्यायला जायचा. आणि जेव्हा शेजारच्या बांधावाल्याला फोन आले, ए तुझं पाणी आलं माझ्या बांधात, अरे बरं आलं बरं का, मग जायचं. तर असं ऊसावरती ऊस लावू नये. त्यानंतर आंतरपीक मिश्र पीक म्हणजे पिकांमध्ये आंतरपीक घ्यायचं किंवा मिश्र पीक पद्धती लावायची. की समजा कापसामध्ये तुम्ही तूर मूग लावा, आंतरपीक घ्या. आच्छादन घ्या, आच्छादन करा. त्याच्यामध्ये नैसर्गिक आच्छादन होतं. जेव्हा तुम्ही आंतरपीक घेता तर ऑटोमॅटिक आच्छादन त्याच्यामध्ये होऊन जातं आणि एका पिकाची मदत दुसऱ्या पिकाला येऊन जाते. एकात्मिक कीड व्यवस्थापन, याला IPM म्हणतात. ते तुम्हाला पुढे सांगतो मी की एकात्मिक कीड व्यवस्थापन कशी करायची असते. त्यानंतर कार्यक्षम जल व्यवस्थापन म्हणजे वॉटर मॅनेजमेंट. आताच म्हटलं तुम्हाला, ज्याला तुझा फोन नाही आला पाहिजे. काय? पाणी आलं म्हणून तुम्ही आपल्याकडे समृद्ध आहोत, आपल्याकडे भरपूर पाणी आहे, आपल्याकडे मुळा धरण आहे, जायकवाडी बॅकवॉटरचे लोक आहेत काही काही, तर भरपूर पाणी आहे. त्यामुळे किती वापरा असं नाही. तुम्ही जरा मराठवाड्यात जा, विदर्भात जा, सर परिस्थिती कशी आहे तिकडे? भयानक परिस्थिती आहे. की तुम्ही इथून जर प्रवरा संगम कायगावच्या पुढे गेले तर तिथं धूळ पेरणी करतात शेतकरी फक्त पावसाच्या पाण्यावरती, पाणीच नसतं त्यांना. आणि आपल्याकडे मुबलक आहे म्हणून आपण किती पण वापरतो. म्हणून काय म्हणतो आपण, ठिबक सिंचन वापरा, तुषार सिंचन वापरा, पिकाला लागेल तेवढंच पाणी द्या, आडमाप पाणी देऊ नका. कारण की जास्त जर पाणी झालं तर ते तुमचं नुकसान आहे, ते तुम्हाला कळत नाही. सेंद्रिय खतांचा वापर करा, ऑर्गॅनिक फर्टिलायझर, सेंद्रिय खत. कुठले कुठले सेंद्रिय खत? अरे सल्लागारांनो, कुठले कुठले खत आहेत? शेणखत, गांडूळ खत, बोला की. कंपोस्ट खत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, या गोष्टींचा वापर केला पाहिजे. शेतीला पूरक जोडधंदे सुरू करायचे. कुठलाही जोडधंदा शेतीला पूरक जोडधंदा चालू करायचा आणि जमिनीची कमीत कमी मशागत करायची. म्हणजे जास्त मशागत नाही करायची, कमीत कमी मशागतीमध्ये पीक काढायचं. हे जर सगळ्या गोष्टी केल्या, 8 गोष्टी, तर काय दिसून आलं? 70% जमिनीच्या आरोग्यात सुधारणा दिसून आली. आता जमीन डेड होत चालली आहे. डेड होत चालली म्हणजे काय? जीवाणू कमी होत चालले, आपल्याला ते वाढवायचे. या सगळ्या जेव्हा गोष्टी आपण उपलब्ध करतो तेव्हा या जमिनीमध्ये बदल व्हायला सुरुवात होते. एकदम बदल होत नाही. कोल्हापूरला गेलेला पैलवान एका महिन्यात पैलवान येतो का? कष्ट करावं लागतात, मेहनत करावं लागतात. खत किती वर्षापासून टाकतात? रासायनिक किती वर्षापासून करतोय? खूप वर्ष झाले करतोय. यायला हळूहळू वेळ येतो, पण सुरुवात केली पाहिजे. कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. तर त्यासाठी फायदा काय होतो की माती आणि जल संपन्नाचे रासायनिक अवशेष कमी. आज मातीमध्ये पण तुमचे रासायनिक घटक आहेत आणि पाण्यामध्ये सुद्धा ते घटक सापडतात.
जेव्हा तुम्ही सेंद्रियकडे नैसर्गिक शेतीकडे जाल, ऑर्गॅनिक फार्मिंग कडे जाल, तर तुमची माती आणि पाणी हे रासायनिक अवशेष मुक्त होईल. मातीचे आरोग्य आणि रचना सुधारली जाईल. मातीची रचना असते, सॉइल स्ट्रक्चर म्हणतात त्याला. आणि जलसंधारण आणि गुणवत्ता वाढेल. हे बेनिफिट्स आहेत जेव्हा तुम्ही सुरुवात करता. तर पिकांच्या वाढीसाठी काय आवश्यक आहे तुम्हाला दिसतंय या 4 गोष्टी. या 4 गोष्टीच पिकाला आवश्यक आहे. काय? जमीन, हवा, पाणी आणि न्यूट्रिएंट. याच गोष्टींवरती पिकांची वाढ होते. अजून कुठल्या गोष्टी लागतात? नाही, याच गोष्टींवरती पिकांची. या 4 गोष्टींचे संतुलित व्यवस्थापन केल्यास उत्पन्न वाढते आणि पीक निरोगी राहते. तुम्ही जमीन चांगली ठेवली, तुमची हवामान चांगलं झालं, पाणी चांगले आणि योग्य प्रमाणे जमीन झाल्यानंतर जे न्यूट्रिएंट भेटते, तर ऑटोमॅटिक पिकांचं उत्पादन वाढतं. तर जी सगळ्यात पहिली आहे जमीन. जमीन हे पिकाचं फाउंडेशन आहे. कुठली गोष्टीची सुरुवात करण्यासाठी त्याचं फाउंडेशन काय लागतं? काय लागतं? फाउंडेशन माती मजबूत पाहिजे का? घर बांधतात का तुम्ही? घर बांधली का? काय करता? पाया मजबूत करतो तरच तुमची बिल्डिंग मजबूत होते. बरोबर की नाही? जर तुम्ही पायाच मजबूत नाही केला, तुमचे पिलरच व्यवस्थित नाही केले, तर वरती मजला चढल का? बरं, कशावर बांधताय बिल्डिंग? जमिनीवरच बांधताय. पीक कुठे येतं? जमिनीवर येतं. शेती कुठे होते? मग जमीन कशी पाहिजे? सुपीक, निरोगी. तर फाउंडेशन काय करायचं? आपलं फाउंडेशन कच्चं होत चाललंय. आता बिल्डिंग ढासळायला सुरुवात व्हायला लागली. तर आपल्याला ती ढासळण्याच्या अगोदरच तिला मजबूत करायला सुरुवात करायची. तर सेंद्रिय शेतीमध्ये माती हा केवळ आधार नसून एक जिवंत घटक मानला जातो. सेंद्रिय शेतीच्या यशासाठी जे मातीचे महत्व आहे ते तुम्हाला पूर्ण स्पष्ट करतो. पहिलं, सूक्ष्मजीवांचे घर. जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांचा वास होतो. ही जशी सृष्टी आहे, जसे आपण या सृष्टीवरती वावरतो, तसे ह्या जमिनीच्या खाली न दिसणारी एक सृष्टी आहे, ती कमी होत चालली. ती आपल्याला वाढवायची आहे. ही सेंद्रिय शेती ही पूर्णपणे मातीतील उपयुक्त जीवाणू कुठले कुठले? रायझोबियम, अझोबॅक्टर. नाव ऐकलंय का? ऐकलंय का? तर याच्यावर अवलंबून असते. रासायनिक खतांमुळे हे जीवाणू काय होत चालले? मरत चाललेले. पण सेंद्रिय पद्धतीत माती या जीवाणूंचं घर आणि अन्न पुरवते, जे की पिकांना पोषक तत्वे मिळवून देतात. कोण देतात? खत कोण देतं? जीवाणू देतात. आणि तुम्ही खत कोणाला देता? रोपांना देता. पण खत देतो पिकांना कोण? पण तुम्ही तर पिकाला देता. तो कन्सेप्ट पुढे क्लिअर करू. त्यानंतर नैसर्गिक सुपीकता. सेंद्रिय शेतीत आपण झाडाला नाही तर मातीला भरवतो. मातीतील सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. सगळ्यांनी नाव ऐकलंय. सगळे शेतकऱ्यांकडे काय जातात? ECOCPH. बरोबर आहे का? काय आलंय? एसी चालू होत नाही का? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर मातीतील सेंद्रिय कर्ब, ऑर्गॅनिक कार्बन जेवढा जास्त, तेवढी पिकांची वाढ जोरदार, निरोगी आणि पिकांना नत्रस, पूरक आणि पालाश नैसर्गिकरित्या पुरवला जातो. हे नैसर्गिकरित्या आपल्या जमिनीत आहे. हे जीवाणू मार्फत पुरवले जातात. हे जीवाणू वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? ऑर्गॅनिक कार्बन वाढवावा लागतो. आणि आता ऑर्गॅनिक कार्बन काय चाललंय? कमी होत चाललेला आहे.
मान्य आहे का? आपल्या नगर मधलं तर ऑर्गॅनिक कार्बन जर तुम्ही पाहाल तर विश्वास बसणार नाही, 0.1% पर्यंत ऑर्गॅनिक कार्बन आहे. एवढा ऑर्गॅनिक कार्बन आपल्या नगर मध्ये कमी आहे. जलधारण क्षमता, सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेली मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढत असते. यामुळे कमी पावसात किंवा उन्हाळ्यातही पिके तग धरू शकतात आणि सिंचनाचा खर्च कमी होतो. जेव्हा तुमच्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन तयार होतो तर ऑटोमॅटिक जमिनीत वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी तयार होते. जमीन पाणी धरून ठेवते. आज काय होतं आपल्याला, आज आपली जमीन पाणी धरून ठेवते का? लवकर पाण्यावर येते. बरोबर. उन्हाळ्यात काय होतं, तुम्हाला दर 2 दिवसांनी 3 दिवसांनी पाणी द्यावं लागतं. आणि उन्हाचे आपले लाईटीचे शेड्यूल आमच्या इकडे तर 4 तास 6 तासाचेच झालेले, बरोबर का? आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा भरणा करावा लागतो, कारण की तुमच्या जमिनीची जलधारण क्षमताच कमी झालेली. जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवाल तेव्हा जो ताण आहे तो मेंटेन होईल. जमिनीची पाणी धारण क्षमता टिकून राहील. कार्बन साठवणूक, सेंद्रिय शेतीतील माती हवेतील कार्बन शोषून घेते आणि जमिनीत साठवते. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते आणि जमिनीचा पोत वर्षानुवर्ष सुधारतो. म्हणजे काय आहे, सेंद्रिय शेती जेव्हा जीवाणू वाढतात, तर हे जीवाणू वाढण्यासाठी काय लागतात? कार्बन लागतात. तो कार्बन हवेतील जमीन घेत नाही, सूक्ष्म जीवाणूमार्फत जमिनीत घेतला जातो आणि तो साठवला जातो. सगळं नैसर्गिक आहे, ह्याच्यामध्ये काहीही नाही, फक्त आपल्याला तो चक्र व्यवस्थित करायचा लागतो. जंगलात गेले का कधी? जंगलात गेले का? डिस्कवरी मध्ये तरी पाहिलं का जंगल? तिथं जातं का कोण 10-26 घेऊन? तिथं जातं का कोण पाठीवरती पंप घेऊन फवारायला? मावा पडलाय जरा आलं जंगलात फवारून? नाही जात ना. तिथं जातं का ट्रॅक्टर घेऊन कोण नांगरायला? थांबा जरा बी लावून येतो. सगळं नैसर्गिक आहे. त्यामुळे सेंद्रिय नैसर्गिक किंवा नैसर्गिक शेती म्हणतात त्याला. हे सगळं एकमेकांवरती निगडित आहे. आपण हे साखळी जरा डिस्टर्ब केली आहे आणि ही कुठं डिस्टर्ब झाली आहे ते आपणच बघायचं की आपण कुठं डिस्टर्ब केलेली ही साखळी. जमिनीचे प्रकार, हा जो आहे सॉइल स्ट्रक्चर, याला सॉइल स्ट्रक्चर म्हणतात. आपली जमीन जर अशी पाहिली तर अशी दिसते. याप्रमाणे त्याचे लेयर्स असतात, याला स्तर म्हणतात. तर हा जो वरचा स्तर असतो याला सेंद्रिय स्तर म्हणतात. जे आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो ना, तर हा असतो वरचा ओ स्तर, जो आपण म्हणतो 0.1%. कार्बन किती पाहिजे जमिनीत? 1% पुढे. किती पाहिजे? 1% पुढे. 0.5च्या पुढे आपल्या जमिनीत कार्बन खूप चांगल्या पद्धतीने आहे. आपण 0.1%, 5%च्या पुढे कार्बन पाहिजे. आपण पॉइंट मध्येच खेळतोय इकडे तिकडे. तर हा ऑर्गॅनिक कार्बन, त्याच्या खाली जे दिसतंय ना ही सॉइल असते. पॉइंटर शेवटपर्यंत दिसतोय का? तर इथपर्यंत अशा मुळ्यांची वाढ होते. ही जमिनीची रचना असते जी आपण 0.0 सॉइलची रचना म्हणतो. तर हे सॉइलची रचना इथं असते पूर्ण, आणि त्याच्या खालचे सगळे हे खडक असतात. हा खडका भाग, हे असं जमिनीचे स्तर असतात. तर जमिनीचे प्रमुख प्रकार, त्याच्यामध्ये काळी माती असते, तिला रेगूर मृदा असेही म्हणतात. कापूस आणि ऊस या पिकांसाठी सर्वोत्तम असते, कारण काळ्या मातीमध्ये शेतकऱ्यांना माहिती काय असतं, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते काळी मातीमध्ये. त्यानंतर तांबडी माती, त्याला रेड सॉइल म्हणतो आपण. तर लोखंड खनिजामुळे या मातीतील रंग लाल येतो आणि ही प्रामुख्याने कोकण आणि पूर्व विदर्भामध्ये ही माती जास्त करून आढळून येते. आणि गाळाची माती, गाळाची माती म्हणजे काय, नद्यांच्या प्रवाहामुळे जी वाहून आलेला गाळ, त्यापासून ही माती तयार होते.
हे कोयटामध्ये आपण जे म्हणतो आपले नदीकडचे कोण कोण आहे शेतकरी इथं? यस. तुमची माती कशी आहे? काळी 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 आहे, काय कोयटा- काहीची कोयटा माती, पांढरी माती आहे, गाळाची माती, तिला सुपीक माती सुद्धा म्हणतात. कारण की ते नदीच्या गाळातून वर्षानुवर्ष गाळ येऊन ती माती तयार होतात. आणि लालचे जांभी मृदा ही अति पावसाच्या प्रदेशात म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये ही माती आढळते. आणि ही माती फळबागांसाठी, हापूस, आंबा आणि काजू यांच्यासाठी ही उपयुक्त असते. तर हे मातीचे प्रकार आपल्याला ओळखता आले पाहिजे. जेव्हा आपण जातो शेतकऱ्यांकडे तर ह्याची माती कुठली आहे हे आपल्याला मातीला बघून कळायला पाहिजे की बाबा काळी माती आहे. तर काळी मातीमध्ये जर पिकाला फंगल प्रॉब्लेम आला तर काय आला असेल? बरोबर, का पाणी जास्त झालं? काळी माती पाणी सोडत नाही, त्यामुळे पाणी जास्त झालं आणि पाणी जास्त झालं म्हणून फंगल प्रॉब्लेम आला. हे असं लगेच तुम्हाला आयडेंटिफाय झालं पाहिजे. तर आलं तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय ओसी, ऑर्गॅनिक कार्बन, ओसी, ईसी, पीएच हे 3 सूत्र असतात. बरोबर का? आपण सगळ्यांना सांगतो, सगळे ट्रेनिंग घेतात, सगळ्यांचे ट्रेनिंग पण ऐकतो मी. सगळेजण काय म्हणतात? ओसी, ईसी, पीएच हे 3 सूत्री कार्यक्रम आहेत. ह्याच्यात जर एक जरी बिघडला तर बिघाड होतो. बरोबर का? जसं माणसामध्ये पण वात, कफ, पित्त आहे का निगडीत? आपण जरा जमिनीशी, बरोबर की नाही? जमिनीमध्ये, पिकामध्ये आणि माणसांमध्ये काही फरक नाही. पिकं पण सजीव आहेत, फक्त एक की ते बोलू शकत नाही, त्यांनाही भावना कळतात. आज शेतकरी जेव्हा कापूस लावतो आणि शेतामध्ये दररोज जेव्हा त्याला कापूस पाहतो त्याला रोज कळतं की आज माझ्या झाडाला काय पाहिजे, काय झालंय, काय नाही. तो एक निगडीत होतात ते एकमेकांशी, झाडालाही भावना असतात. त्यामुळे जो ओसी आहे हे खूप महत्वाचा आहे. ऑर्गॅनिक कार्बन हे जे सगळं जी शेती आहे ही ऑर्गॅनिक कार्बन वरती डिपेंड आहे. तुमचं कार्बन जर चांगलं उत्तम तर तुमची शेती उत्तम. तर मातीतील सेंद्रिय कार्बन म्हणजे मातीतील सेंद्रिय पदार्थामधील कार्बन ही मातीची सुपीकता, आरोग्य आणि उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. ऑर्गॅनिक कार्बन मुळे काय काय होतं की मातीची संरचना सुधारते. मातीचं सॉइल स्ट्रक्चर, मातीमध्ये बारीक 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 सॉइल स्ट्रक्चर असतं, तो सुधारतो. म्हणजे मातीमध्ये हवा आणि पाण्याचं संतुलन मेंटेन राहतं. पाणी धारण क्षमता वाढते. तुम्हाला म्हटलं जर ऑर्गॅनिक कार्बन झालं तर पाणी धारण क्षमता वाढते. म्हणजे उन्हाळ्यात जरी तुमच्याकडे विहीर कोरडी पडली किंवा पाणी आटलं तरी तो पिकाला पाणी पुरवण्याचं काम करतं जेव्हा तुमची जमीन मजबूत राहते. अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. जर तुमच्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन वाढलं, ऑर्गॅनिक कार्बन वाढलं म्हणजे जीवाणू वाढले आणि जीवाणूंमुळे अन्नद्रव्य उपलब्ध करून होतात. सूक्ष्मजीवांची वाढ होते. तुम्हाला आताच म्हटलं मी, सूक्ष्मजीवांची वाढ होते ऑर्गॅनिक कार्बन वाढलं की. मुळांची वाढ चांगली होते. जमीन भुसभुशीत झाली तर मुळं वाढायला सोपे होतात, एकदम त्यांना कष्ट पडत नाही. आणि खाली मुळांची वाढ चांगली झाली तर वरती पीक वाढलेलं दिसतं. तुम्ही मुळ्या पाहतात ना, मी पण तुमचे व्हिडिओ पाहत असतो. मस्त असे जमीन खोलतं मुळ्या पाहिल्या. कालचं मी स्टेटस कोणाचा पाहिला, सर कशा होत्या मुळ्या? मस्त ना. मुळ्यांची वाढ का झाली? जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन, हाताने तुम्ही उकरत होता ना, जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन वाढलं त्यामुळे मुळ्या पण चांगल्या वाढल्या. वरती झाड, डाळिंबाचं झाड एकदम व्यवस्थित. त्यानंतर कार्बन साठवणूक, तुम्हाला म्हटलं हवेतील कार्बन जमिनीत शोषले जातात आणि त्यामुळे जीवाणूंची वाढ होते आणि मातीची दीर्घकालीन सुपीकता ठेवली जाते. दीर्घकालीन सुपीकता, माती आपल्याला काही थोड्या वेळेसाठी नाही, आपल्याला दीर्घकाल चालवायची, त्यामुळे ही सुपीकता वाढवायची. तर सेंद्रिय कार्बन कसे वाढवाल? 1. पिकांचे अवशेष जाळू नका, मातीमध्ये मिसळा. किती जणांनी गव्हाचा काठ जाळला? खरं बोलायचं, गव्हाचे काठ सगळे जमिनीत काढले तुम्ही?
टाळ्या वाजवा तुमच्यासाठी, खरंच टाळ्या. गव्हाचे काढ चाललेले नाही. आपल्या पिकाचे औषध जाळायचे नाही, मातीत गाडायचे. 2 नंबर शेणखत, कंपोस्ट खत यांचा वापर करायचा. पीक आता सध्या तुमचं लागवड होणार आहे शेतामध्ये, शेणखत कंपोस्ट खताचा वापर करायचा. ऑलरेडी सगळे खत सांगतोय तुम्हाला. त्याच्यानंतरही मला विचारू नका सर कोणतं खत टाकायचं. म्हणजे तुम्हाला माझ्याकडे हे अपेक्षा ऐकायची असते का की सर डीएपी सांगतात का, युरिया सांगतात का, एमओपी सांगतात. हे खतच सांगतोय मी तुम्हाला, हेच टाकायचंय तुम्हाला, वेगळं काही नाही टाकायचं. हिरवळीचे खत पिकवा. हिरवळीचे खत कुठली कुठली हिरवळीचे खत? ताक, ढेंचा, मूग, उडीद, कमी दिवसात येणारे जे पीक आहेत हे पीक लावायचं आणि त्यांना गाडून टाकायचं. गाडता का तुम्ही? येस नाही. मग तुम्ही जर हे सगळं करता तर तुमचं मला सगळ्यांचा व्हॉट्सअप वरती सॉइल रिपोर्ट पाहिजे. बघतो मी किती ऑर्गॅनिक कार्बन आहे तुमच्या जमिनीत. येस येस. आणि पिकांची फेरफालट करायची. आंतरपीक वगैरे बहुपीक मिश्र पीक घेत राहायचं. सारखं सारखं एक पीक घ्यायचं नाही. कमीत कमी नांगरणी करायची आणि जैविक आणि सूक्ष्मजीवांचं संवर्धन करायचं. हे जर केलं तर तुमच्या जमिनीतला ओसी वाढेल. म्हणजे काय? पिकांचा अवशेष, सेंद्रिय खते, शेणखत, हिरवळीचे खत, कंपोस्ट, सूक्ष्मजीव यांच्या माध्यमातून होणारा सेंद्रिय पदार्थाला ऑर्गॅनिक कार्बन म्हणतात. इसी सगळा खोलात विषय काय आजचा? गंभीर. गरम व्हायला लागलं का? का चाललंय डोक्याच्या वरून? कळतंय का? बोललेलं कळतंय का? उपयुक्त आहे का? आतापर्यंत जे झालंय कळलं का? तुमच्याच माहितीचे आहे आणि तुमच्याच निगडीतला विषय आहे. हा विषय क्लिअर झाला तर सगळा कन्सेप्ट क्लिअर होईल. आलं का लक्षात? हेच जर शिकले, हेच तुम्हाला शेतामध्ये तुमच्या आणि शेतकऱ्यांना सांगायचं. मातीची क्षारता. इसी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. हे मातीतील विद्राव्य क्षारकांचे प्रमाण दर्शवते. क्षार कसे? क्षारपण झाली जमीन पाणी दिल्यानंतर पांढरी दिसते का? दिसायला लागली का? हा. मग आता तुम्ही कसं काही यस म्हणता? तुम्ही जर पीक गाडता ना, हिरवळीचे शेणखत बिनखत करता, तुमच्या जमिनीत का दिसायला लागलं? पाणी दिल्यानंतर जे बघा, पाणी वाळल्यानंतर जमीन भुरकट दिसते. म्हणजे काय झालं? आपल्या जमिनीतला इसी वाढला. आणि तो इसी का वाढतो? आपण खत टाकतो, बरोबर? खतांचा टेस्ट घेतलाय कधी? असं खत टाकल्यानंतर कधी टेस्ट घेतलाय? असा चव घेतली का? खारट लागेल जरा. लागतं का? लागतो ना? मी घेतलेली, म्हणून म्हटलं मी नाही. आपण जेव्हा खत टाकतो त्या जमिनीमध्ये तेव्हा पिकाला जे लागतं ना, पीक घेतं आणि उरलेलं जमिनीतच राहतं. मग ते साचून 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 शेवटी जेव्हा पाणी देतं तेव्हा ते वरती येतं आणि ते क्षार असतात. त्यामुळे जमिनीचा इसी वाढतो. आपले मातीतील पाण्यात विद्राव्य क्षार हे मीठ, जसे सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड, सल्फेट इत्यादींचे प्रमाण मोजण्याची पद्धत म्हणजे इसी. तर इसी मुळे काय दुष्परिणाम होतात की पाण्याचे शोषण कमी होते, अंकुरण वाढ घटते, पानांचे जळणे आणि पिवळेपणा होते, मातीची संरचना बिघडते आणि उत्पादनात घट होते. आपले बघा पिकं लगेच पिवळे दिसतात, लगेच पिवळा पण येतो. आपण किती त्याला खतं सोडली, न्यूट्रिएंट सोडली, झाड घेऊ शकत नाही, कारण की इसी वाढलं. तर इसी मोजण्याचे महत्व काय आहे की योग्य जे मातीतील पिकांची जास्त इसी आहे तर तसे पिकं निवडायचे असते. आपल्याला इसी कमी करायचं.
सेंद्रिय खतांचा वापर करायचा, उत्पादनात वाढ करते. त्यामुळे काय होतंय, सेंद्रिय खत जे वापरतात, हिरवळीचे खत, सूक्ष्मजीवांची वाढ, हे जे इसी करणार कसं कमी, आपल्याला सेंद्रियकडे जावं लागणार. पहिलं सेंद्रिय निविष्ठांचा वापर करावा लागणार, त्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होणार आणि हे सूक्ष्मजीवांमार्फत आपल्याला आपला इसी मेंटेन ठेवता येणार. हे तुम्हाला इसीचा एक स्ट्रक्चर दिलेला आहे, तुम्ही फोटो काढून घ्या, त्याच्यावर तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल की 1.0 च्या खाली म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात आणि 8.0 च्या म्हणजे तुमची अति जास्त क्षार आहे. पीएच काढला फोटो, क्लिअर येत नाही, पाठवतो मी तुम्हाला नंतर. आता पुढे जाऊ. पीएच पीएच म्हणजे मातीचा पीएच म्हणजे मातीची आम्लता किंवा क्षारता दर्शवणारा गुणधर्म. योग्य पीएच मुळे पिकांची वाढ, पोषण द्रव्यांचे शोषणचे प्रमाण आणि उत्पादन यावर थेट परिणाम होतो. हा पीएच मीटर सगळ्यांना माहितीच आहे, बरोबर. हा पीएच स्केल आहे, तर सगळ्यात तटस्थ स्केल म्हणजे 7. 7च्या इकडे गेल्यानंतर बरोबर, आणि इकडे गेल्यानंतर अल्कलाइन. तुम्ही माणसांना सांगता पाण्याचा पीएच कसा पाहिजे, अल्कलाइन. आणि मग पिकाला काय उलटा. योग्य पीएच दिला तर पिकांची पण वाढ होते, कारण की पिकांना पण पाणी लागतं, माणसालाही पाणी लागतं. आपण चांगलं पाणी प्यायचं आणि पिकाला पीएच जाऊ द्या. काय आज काही शेतकरी मी पाहिले फवाराला बिस्लरीचे जार सुद्धा यूज करतात का? यस. शेतकरी डाळिंबावाले किंवा आहे की ते मोठे मोठे जार घेऊन येतात. का घेऊन येतात? कारण की त्यांचं जे औषध आहे योग्य पीएच नी फवारल्यामुळे ते लागू पडतं म्हणून. पण आपण काय झालेले, जे पाणी देतोय पिकाला, ते पीक विहीर असेल किंवा बोर असेल त्यातलं पीएच बिघडला आहे. का बिघडला आहे? का बरं पाण्यातले क्षार वाढले आहेत? एक्झॅक्टली रासायनिक खतांमुळे. पहिलेची लोक विहिरीतलं पाणी प्यायचे, आठवतं का? आता पितात का विहिरीतलं पाणी? खारट पाणी. अहो सगळ्यांकडे नदी नसते, बोर आणि विहिरीवरच येतो, पण काय म्हणतो आपण, पाणी खूप खारट आहे. का पीएच बिघडले? रासायनिक खत. इतकं खत टाकले की ते जमिनीतून लिचआउट होऊन पाण्यात चालले आणि ते क्षार जो इसी आहे तो पाण्यात पण दिसायला लागला, त्यामुळे टीडीएस वाढला आणि पाण्याचा पीएच इम्बॅलन्स झाला आणि पाण्याचा पीएच इम्बॅलन्स झाल्यामुळे तुमच्या पिकांवरती परिणाम होतो. हे बघा 3 जे सूत्र सांगितले, ओसी, इसी आणि पीएच, बघा प्रत्येकाचे एकमेकांशी रोल आहे. एक तर तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे, दुसरा म्हणजे तुम्हाला इसी व्यवस्थित पाहिजे आणि जे पिकाला पाणी देतात ते तुम्हाला चांगलं पाहिजे. तर योग्य पीएचचं महत्त्व काय आहे? पिकांची पीक पोषण द्रव्यांची उपलब्धता वाढते. जमिनीत पोषण द्रव्य असतात. जेव्हा तुमचं पाण्याचा पीएच योग्य असेल तर तुमच्या पिकांची पोषण द्रव्यांची उपलब्धता होते. संक्षिप्त दिल्याने काय झालं? पीएच मेंटेन झाला आणि त्यामुळे काय दिसतं तुम्हाला? जादू. काय केलं संस्थितने? अपटेक करायला मदत केली की नाही? संस्थित काय करतं? पीएच बॅलेन्सर आहे, त्यांनी काय केलं? पीएच बॅलेन्स केला. पीएच बॅलेन्स झाला, तुम्ही दिलेली खतं, दिलेली औषधं काय झाली? अपटेक झाली. एक प्रॉब्लेम एक सोल्युशन. पिकांची वाढ सुधारते. वाढ सुधारली का? पीएच मेंटेन झाला, लगेच तुमचे फोन चांगले झाले सर, वाढ सुधारली एकदम. त्यानंतर सूक्ष्मजीवांची क्रिया सक्रिय होते. जसं तुमचं संस्थित जातं, पीएच मेंटेन झालं. जेव्हा मला तर वाटतं जे संस्थित वापरलं त्यांचं जमिनीचा पांढरेपणा पण इसी पण कंट्रोल झालेला आहे, बरोबर ना सर?
हा त्यांचं पांढरपण पण कमी झालेलं आहे. का झालंय? कारण की मेंटेनन्स चालू आहे सगळं. रोग व कीड प्रतिकारक शक्ती वाढते. तुमचं पीकच मजबूत झालं तर रोगाला आणि किडीला बळी पडत नाही. कसं पाहिजे? मजबूत पाहिजे. सिग्नल वरची मुलं पाहिजेत का? लहान लहान कशी असतात? उन्हात फिरतात, काही खातात, कुठे खातात. आपल्या मुलांना खाऊ घाला बरं, लगेच आजारी. इम्युनिटी पॉवर कमी आहे, तशी आपल्या पिकांची झालेली आहे. तर योग्य पीएच ठेवायचं. आरोग्य पीएच चं दुष्परिणाम काय आहे? माती आम्लधर्मी होते, क्षारपण धर्मी माती होते आणि त्याचं उत्पादन कमी होतं. आणि हा शेवटचा सीएन रेशो म्हणजे कार्बन अँड नायट्रोजन. नायट्रोजन काय करतं? नायट्रोजन काय करतं? झोपायला लागली का मागे? हॅलो, बरोबर. आणि कार्बन यांचं गुणोत्तर व्यवस्थित ठेवलं तर पिकांची वाढ होते. तर सीएन गुणोत्तर म्हणजे काय? की मातीतील सेंद्रिय कार्बन आणि एकूण नायट्रोजन यांचं प्रमाण म्हणजे सीएन गुणोत्तर. तर सीएन गुणोत्तर ते महत्व काय आहे? की सूक्ष्मजीवांची क्रिया संतुलित राहते, पोषक द्रव्यांची उपलब्धता वाढते, वनस्पतींची वाढ चांगली होते, मातीची रचना सुधारते, उत्पादनात वाढ होते आणि मातीची दीर्घकालीन सुपीकता टिकून राहते. आता एवढं आपण इथपर्यंत आलो. ह्याच्यामध्ये खर्च काय दाखवलं मी तुम्हाला सांगणार. काय सांगितलं मी तुम्हाला? मातीतील ओसी वाढवा. कसे वाढवा? आपल्या पिकाचे अवशेष जमिनीत गाडा. शेणखत, कंपोस्ट खत जमिनीत टाका. हिरवळीचे खत म्हणजे काय? तुमचं ऑर्गॅनिक कार्बन वाढते. म्हणजे तुमचं काय होतं? ऑटोमॅटिक सीएन रेशो रिपेअर व्हायला लागलेला आहे. जर सीएन गुणोत्तर जास्त किंवा कमी असल्यास काय होतं? जर जास्त झाला तर नायट्रोजनचा अभाव होतो आणि योग्य ठेवलं संतुलित स्थिती तर सूक्ष्म जीवांची क्रिया संतुलित होते. नायट्रोजन योग्य प्रमाणात होतं. कधी जास्त जास्त एक्सेस नायट्रोजन जास्त नाही. अति हिरवळता पण धोकादायक असते पिकासाठी आणि पिकांची वाढ आणि उत्पादन चांगलं होतं. आणि जर कमी झालं तर नायट्रोजनचे जास्त उपलब्ध होते. म्हणजे अति नायट्रोजन, मी तुम्हाला आता म्हणलं, जास्त नायट्रोजन झालं तर अति हिरवळ पीक होतं आणि अति जास्त हिरवळ पीक झालं तर किडींचा अटॅक जास्त होतो. हे सगळ्यात थोडंसं टेक्निकल स्लाइड आहे. हे तुम्ही पाहिले पण नसेल आतापर्यंत. हे जे आहे हे पान आहे आणि हे पानामध्ये अशी रचना असते की जेव्हा आपण फवारणी करतो तर फवारणी केल्यानंतर काय क्रिया होते पानामध्ये? तुम्हाला माहिती का? झाड दोन ठिकाणावरून पोषण घेतं. एक मुळामधून आणि पानांमधून. इन्स्टंट रिझल्ट लागत पाहिजे असेल तर काय करतो आपण? फवारणी मारतो. म्हणजे पानातून इन्स्टंट रिझल्ट भेटतो आपल्याला. तो कसा? की फवारणी झाल्यानंतर काय पानामध्ये रिॲक्शन होते. तर पान हे अन्न बनवणारा कारखाना आहे की झाडाचं अन्न हे पानातूनच तयार होतं. म्हणून आपण काय म्हणतो? व्हिजिटेटिव्ह ग्रोथ पाहिजे, झाडाची वाढ पाहिजे, पानं मोठमोठे पाहिजे. कापूसवाले पानं, कापसाचं पान जसं मोठं झालं तसं कापसाचं झाड कसं डेरेदार दिसतो, बरोबर ना? म्हणजे अन्न चांगलं वाढतं, अन्नाची वाढ मोठी होते.
तर जेव्हा फवारणीमधून पानावरती द्रव पडतात, हे असे द्रव पडतात, तर प्रत्येक जो थेंब असतो तो शोषला जातो. तो कशातून शोषला जातो? क्युटिकल, त्याला बारीक बारीक एक ना छिद्र असतात. हे मायक्रोस्कोपिक चित्र आहे, एकदम मायक्रोस्कोप मध्ये. जसं आपण अन्न खाल्ल्यानंतर कसे शरीरामध्ये क्रिया होते, तसं मी तुम्हाला झाडाच्या पानाचं दाखवतो. मग हे थेंब पसरतात आणि क्युटिकल मधून सूक्ष्म पातळ याच्यामधून ते प्रवेश करतात. आणि हे जेव्हा असं आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा पोषण द्रव्य हे जे आहे, हे पेशी असतात, या पेशींमध्ये जातात. या पेशींच्या वाहिन्यांमधून प्रवास करून हे शेवटी झायलम आणि फोलम, हे झायलम आणि फोलम असतात. या झायलम फोलम मधून ते पूर्ण जे आपण काही अन्नद्रव्य दिलेले आहे त्याचा कन्वर्ट होऊन लगेच झाडाला पुरवला जातो. त्यामुळे हे जे आपण म्हणतो ना फ्लावर सेटिंग, फळ सेटिंग, सायझिंग, हे जे होतं, आपण बघा फ्लावर सेटिंगला स्प्रे सांगतो. कोणता स्प्रे सांगतो? सन मॅजिक आणि सनस्टिक काय करतं? तुमचं पीएच तर बॅलन्स करतं, त्यामुळे म्हणतात स्प्रेड करतं. हा पानावरती पूर्ण पसरला जातो, पेनिट्रेट होतं, म्हणजे तुमचं जे क्युटिकल मध्ये जाण्यासाठी पटकन मदत करतं. आंतरप्रवाही, लगेच हेच यालाच म्हणतात जायलम फिल्म. आंतरप्रवाही म्हणून झाडांना पटकन पोषण उपलब्ध करून देतो. हा इन्स्टंट रिझल्ट देणारा आहे. तर या पानांमध्ये कुठले कुठले अन्नद्रव्य शोधतात? रस, पूरक, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन, फेरस, त्याचे मायक्रोन्यूट्रिएंट, पोषण न्यूट्रिएंट हे सगळे आपल्याला पानामधून देते येतात. जसं जमिनीमधून पण देतात, तसे पानामधून पण आपल्याला देते येतात. समजा एखादा माणूस आजारी पडला, त्याला संध्याकाळी सलाईन लावल्यानंतर कसा तरी देतो की नाही? कारण डायरेक्ट देतोय आपण त्याला, बरोबर. आणि त्याला जर गोळ्या औषधं देतो, जेव्हा ते पोटात जाणार, मग त्याच्यानंतर त्याचं रिएक्शन होणार, म्हणजे ते मुळ्यामधून. आणि इन्स्टंट म्हणजे आपण सलाईन मधून. तसंच आपण इन्स्टंट फवारा. म्हणून लोक पावसाळ्यात फवारे, बरोबर की नाही? तर फवारणीमधून पोषण देण्याचे फायदे काय आहे की पानातून पोषण द्रव्ये थेट शोषली जातात, कमतरता लवकर भरून निघते, बरोबर. वेळ आणि खर्च वाचतो आणि उत्पादनात गुणवत्ता वाढ होते. ताण सहन करण्यात मदत होते आणि मातीमधील ताण, मातीला पण स्ट्रेस येतो ना, की तुम्ही मातीत खत टाकता तर स्ट्रेस होतो त्याला वरपर्यंत पोहोचण्यासाठी. लगेच तुम्ही वरून देऊन टाकलं म्हणजे तो मातीतील ताण कमी लागतो. तर फवारणी करताना लक्षात घेण्याच्या गोष्टी कोणत्या कोणत्या? की शिफारस केलेली योग्य मात्रेतच फवारणी करायची. योग्य वेळ, फवारणीची वेळ दुपारी 2 वाजता, सकाळ आणि संध्याकाळ. आणि पाण्याची गुणवत्ता चांगली पाहिजे, बरोबर, म्हणजे पाण्याचा पीएच व्यवस्थित पाहिजे. योग्य स्टिकर आणि स्प्रेडर काय वापरायचं? सनस्टिक. इतना अच्छा सॉल्यूशन सनेज ने दिया है, बरोबर. आणि आता सगळ्यात जास्त वापरला जाणार आहे, कारण पावसाळ्यामध्ये खूप आवश्यकता की हे जे स्टिकर, पीएच बॅलन्सर. आज जो शेतकरी बिचारा विकत पाणी घेतो, त्याला तो विकत जार घेतो, भाऊ नको खर्च करू, हे वापर, सगळंच काम देतो तुला, सगळं पीएच पण बॅलन्स करेन, पाण्याचा हार्डनेस पण करेन, पेनिट्रेट करेन, स्प्रेडर करेन, सगळ्या काही गोष्टी करेन, बरोबर. त्यानंतर कोणत्या वेळी फवारणी करायची असते? सगळे मला विचारतात फवारणी कधी करायची, कोणत्या स्टेज मध्ये करायची? स्टेजेस असतात, माणसाचे पण स्टेज असतात, तसे पिकाचे पण स्टेज असतात. माणसामध्ये काय? बालपण, तारुण्यपण, म्हातारपण. त्या हिशोबाने पण आपण, म्हातारा माणूस 10 भाकऱ्या खातो का? तरुण 10 भाकऱ्या खातो, लहान मुलगा 10 भाकऱ्या खातो का? प्रत्येक स्टेजेस ठरलेले, त्या स्टेजेस नुसार त्याचे प्रमाण असतात. तर
व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते त्यावेळी फवारणी करतात. त्यानंतर फ्लावरिंग, फुलोरा असतो, फुलोरा अवस्थेत फवारणी करतात, त्यावेळी त्याला आवश्यकता असते. त्यानंतर जेव्हा फळ धारणेच्या वेळी सेटिंग, डाळिंबवाले फळ धारणा करतो, फुल धारणा असते, फ्लावर सेटिंग, फ्रूट सेटिंग असते, त्यावेळी पण आपण ते स्प्रे करणं आवश्यक आहे. कारण की स्प्रे मधून पटकन पोषण अन्य द्रव्य आपल्याला उपलब्ध करतात. प्रत्येक स्टेजेस लक्षात ठेवा. आपल्याला फवारणी फ्लावर सेटिंग करायची आहे, स्प्रे करायचा, फळाची सायझिंग करायची आहे, स्प्रे करायचा, कापसवाले वाढ करायची, स्प्रे घ्यायचा. काय घ्यायचं? स्प्रे. हा, आणि कोणता घ्यायचा पण ते पण सांगतो मी नंतर. त्यानंतर हवेचे महत्व. आज म्हणत असते ना, आज तर आपली शाळाच लागली. वाटतंय का शाळेत आल्यासारखं? आज असं वाटत असेल की आज कॉलेज मध्ये येऊन बसलेले विद्यार्थ्यासारखं आणि एक मास्टर आलेले पुण्यावरून आपल्याला शिकवतोय. कंटाळा येतोय का? नाही ना? उपयुक्त वाटतंय? कंटाळा आला तर सांगा मला. ब्रेक घ्यायचा नाही ना? आवश्यकता जाणवते का? माहिती उपयुक्त वाटते का? तुमच्या जे काम करता, आपण जे काम करतो त्याची संपूर्ण माहिती आपल्याला झालीच पाहिजे. आजपर्यंत माहिती नव्हती, आज आपण पूर्ण माहिती घेतो. आज आपण शेती करतो तर शेतातली इत्थंभूत माहिती आपल्याला कळाली पाहिजे, तरच ती शेती करणं सुलभ जाईल. आपण कुठं खर्च करायचा आणि कुठं नाही करायचं हे कळलं तर ऑटोमॅटिक तुमच्या शेतीमधलं उत्पादन वाढेल, खर्च कमी होईल. त्यासाठी हे आवश्यक गोष्टी आहेत. तर हवेचे महत्व. मुळाची श्वसन प्रक्रिया म्हणजे पिकांच्या मुळांना जिवंत राहण्यासाठी, वाढण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. सेंद्रिय शेतीमध्ये जमीन भुसभुशीत ठेवली जाते, ज्यामुळे मुळांना पुरेशी हवा मिळते. आणि जमिनीत हवा नसेल तर मुळे गुदमरून जातात आणि पिकांची वाढ होत नाही. म्हणजे जास्त पाणी दिलं तर काय होतं? पाणी जमिनीत जास्त झालं तर मुरतं, मग त्यातलं ऑक्सिजन निघून जातं आणि अपटेक करतं का मूळ? नाही करत, तिथं चोकअप होतं आणि मग कूज व्हायला सुरुवात होते आणि मग पुढे प्रॉब्लेम येतात. असं आयडेंटिफाय लक्षात ठेवा. सूक्ष्मजीवांची वाढ कुठं होते? सूक्ष्मजीव कुठं असतात? जमिनीत असतात. सेंद्रिय शेतीचा आधार असलेले अनेक उपयुक्त जीवाणू, उदाहरण ॲझोटोबॅक्टर. ॲसिडोबॅक्टर हे वायुजीवी असतात. वायुजीवी असतात म्हणजे काय? ॲझोटोबॅक्टर काय करतो? हवेतील नत्र झाडाला पुरवतो, म्हणून त्याला वायुजीवी म्हणतात. त्यांना पण जगण्यासाठी ऑक्सिजन लागतं. काय आहे? सजीव आहेत ना, बरोबर? जीवांना काय लागतं? ऑक्सिजन लागतं. तर हे जीवाणू काय करतात? सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं काम करतात. त्यामुळं हवा महत्वाची आहे. त्यानंतर नत्र स्थिरीकरण. आपल्या हवेमध्ये किती टक्के नायट्रोजन आहे? 78% नायट्रोजन आहे. तरी आपण युरिया घेतो. मान्य आहे का? भेटतोय का युरिया? आहे का आता सध्या? काय मी अजून बरेच दिवस झाले पाहिलं नाही. गावरीमध्ये युरिया आहे का? नाहीये ना? श्रीगोंदा नाहीये ना? युरियाच नाहीये. आणि आपल्याकडं हवेमध्ये किती आहे? 78%. बरोबर का? मग यंदा तोच युरिया वापरायचा आपण, बरोबर का? त्या युरिया वापरण्यासाठी आपल्याला काय करायचंय? सूक्ष्मजीव वाढवायचे. भाई आपल्या पास इतना सब कुछ है, क्यों बाहर जाने का? घर में ही है अपने सब. तर तो जो नायट्रोजन कसा वाढवायचा? सगळ्यात पहिली गोष्ट सीड ट्रीटमेंट. सर तुम्हाला मार्गदर्शन करतीलच कसं आहे, काय कसा वाढवायचा, काय गोष्ट करायची. प्रकाश संश्लेषण. पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण, अन्न बनवण्यासाठी सुद्धा प्रकाश संश्लेषण लागतं. त्याच्यासाठी सुद्धा हवेची गरज लागते. जमिनीतील ओलावा आणि हवा
समतोल म्हणजे वापसा कंडिशन ठेवायची तरच पिकांची वाढ होते. वापसा कंडिशन नाही ठेवली तर शेतकरी वापसावर नाही जर तुम्ही ठेवलं तर काय होतो, पीक वाढत नाही. पीक वाढत म्हणजे नाही काय, म्हणजे जमिनीलाच वापसा दिला नाही तुम्ही, पाण्यावर पाणी. उसावाले सोड पाणी, चालू दे दणका, सोड पाणी, ऊसाची वाढ होते का? आज नगर जिल्ह्याचं सर नगर जिल्ह्याचं तुम्हाला ऍव्हरेज सांगतो बघा, किती आहे नगर जिल्ह्याचा ऍव्हरेज? 40 ते 50. खूप मोठा ऍव्हरेज आहे, एकदम हायएस्ट. आमचं नगर काय कशात मागत नाही एकदम. हा, तर असं नगरचा ऍव्हरेज आणि तो सर कमी होत चाललेला आहे. कमी का होत चाललंय? आमच्या नगरवाल्यांना आहे ना खूप पाणी दिलेलं आहे आणि भरपूर पाणी दिल्यामुळं जमीन पण अशी एकदम मस्त पांढरी दिसते आणि आमचा ऊस एकदम कधी विचार करत नाही की आम्ही कोल्हापूरला मागे टाकू. कोल्हापूरचा ऍव्हरेज किती सर यांना सांगू? अरे 150च्या क्रॉस चालले ते, आपण 40 वरच आहे. अरे हाफ सेंचुरी पण नाही आपण. मी तर आमच्या भागात शेणखत कधी टाकलेलं शेतकऱ्यांना पाहिलं नाही. नुसतं काय बुलेट. सर आमच्या भागात बुलेट जास्त आहे का? बुलेट हे मस्त असे किक मारतात, फटाके फोडत फोडत जातात कृषी केंद्रावरती. टाक सर गोण्या, छाप मध्ये गोण्या घेऊन जातात, लगेच गोण्या टाकून येतात, झालं माझं काम, संपला विषय. आणि अशा कारणामुळं आपली जी माती आहे, आपले पीक आहे कमी होत चालली. 40चा ऍव्हरेज म्हणजे काहीच नाही. आज सरांच्या भागात जा तुम्ही, आज सरांच्या भागात गेले ना तुम्हाला ऊस काय असतो सर दाखवतील. आज इतका ऍव्हरेज आहे की जमिनीतले लोक तिथे शेतकरी कार्बन वाढवतायत. आपल्याला सगळं रेडी आहे, आपल्याला फक्त करायचंय. कळतंय आपल्याला, पण वळत नाही. वळत आपल्याला हवेचे प्रमाण वाढवण्यासाठी काय करायचंय? गांडूळ खतांचा वापर करावा लागेल आपल्याला. गांडूळ आहेत का? आहे गांडूळ? मला वाटतं म्युझियम मध्येच दिसावं लागेल आपल्याला पुढच्या पिढीला. फोटो काढून ठेवा कोणाकडे असेल तर. याला गांडूळ म्हणतात. गांडूळ शेतकऱ्यांचा फक्त नावाला म्हणायला तुम्ही मित्र आहे, खरंच मित्र आहे तो, खूप काही चांगले चांगले काम करतो. तर गांडूळ खत हे जमिनीत छिद्रे पाडतात, ज्यामुळे हवा खेळती राहते. बघा, तुम्हाला त्या झाडाच्या मुळाला वाढ करण्यासाठी काय पाहिजे? हवा पाहिजे ना. तर तो गांडूळ काम करतो. आच्छादन करतो, त्यामुळे आच्छादन, जमिनीचा पृष्ठभाग कडक होत नाही आणि हवा आतपर्यंत जाते. आतापर्यंत आपली जमीन इतकी कडक झाली, नांगरणी केली का? काय निघले? ढेकळं का दगड? ढेकळं पण अशी झाली, याला दगडासारखी ढेकळं फेकून मारलं की डोकंच फुटलं पाहिजे. बरोबर का? अशी झाली आपली जमीन. कमी मशागत करायची, जमिनीचा नैसर्गिक पोत बिघडवायचा नाही. त्यामुळे हवा खेळती राहते. आणि हिरवळीचे खत, परत परत तेच चाललंय माझं. हिरवळीचे खत, कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत. लक्षात येते का? अहो एक निसर्गाशी सुसंगत आहे. निसर्गाच्या सानिध्यातून तयार केलेली जिन्नस आहे, त्याच्यात खत बनवायचं आपल्याला जमिनीत द्यायचं. ताक ढेंच्या सारखी पिके जमिनीत काढल्यामुळे जमीन सच्छिद्रत होते. म्हणजे थोडक्यात काय, सेंद्रिय शेतीत हवा एक नैसर्गिक खत म्हणून काम करते, जो पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते आणि उत्पादनात रोग प्रतिकारक शक्ती वाढली म्हणजे काय, उत्पादनात आपोआप वाढवणार. पाणी पण महत्वाचं आहे, जे नगर जिल्ह्याला खूप काही दिलेलं आहे, भरपूर पाणी. तर सेंद्रिय शेतीमध्ये पाण्याचं महत्व हे केवळ पिकांची तहान भागवण्यासाठी नव्हे, ते जमिनीतील संपूर्ण सजीव सृष्टी जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक भाग आहे. पाणी संपूर्ण सजीव सृष्टी जिवंत ठेवते. सेंद्रिय जैविक. जसं आपल्याला पाणी लागतं, तहान लागली का? तहान लागली ना, पाणी प्यायचं का? हा प्रश्न विचारा मला. थोडं थांबायचं का? संयोजक सगळ्यांना मदत. पाण्याचं काय आहे बाहेर जार लावले, छोटे छोटे बॉटल्स नाही आहेत का? जार लावले, जार. पाण्यानंतर लोकांचं डिस्टर्ब होतील त्याच्यामध्ये. तर पाणी थोड्या वेळ लवकरच आपण हे करू.
तर पाणी महत्वाचं असतं. पोषक तत्वाचे वहन करते. जमिनीमध्ये पोषक तत्व असतात. जमिनीमध्ये नत्र पोषक तत्व कुठले? नत्र, स्फुरद, पालाश हे पोषक तत्वांचं वहन करण्याचे सुद्धा काम पाणी करतं. सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता पाणी वाढवते. वापसा स्थिती पण पाण्यामुळेच होते. पाण्याचे जर संवर्धन बचत केली तर पिकांची वाढ आणि उत्पादनात वाढ होते. पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. अहो सगळं हे नैसर्गिक आहे. आपल्याला फक्त ते करायचं आहे. पोषण तत्वे आताच तुम्हाला विषय सांगितला बरोबर. काय आहे की सेंद्रिय शेतीमध्ये पोषण तत्वे ही पिकांची अन्न आहेत बरोबर. अन्न देतो आपण पिकांना. काय देतो? अन्न म्हणजे पोषक तत्वे आहेत. रासायनिक शेतीमध्ये आपण ही तत्वे युरिया किंवा डीएपी यासारख्या कृत्रिम खतातून देतो बरोबर आहे का. पण सेंद्रिय शेतीमध्ये ती नैसर्गिक स्वरूपात मिळणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीमध्ये हे नैसर्गिकरित्या आपण पिकांना दिलं गेलं पाहिजे. रासायनिक आपण खतांमध्ये देतो पण हे जास्त काळ रासायनिक खतांमध्ये टिकत नाही. पण जेव्हा आपण सेंद्रियचा वापर करतो तेव्हा हे दीर्घकालीन पिकांना हे पोषण तत्वे मिळत राहतात. तर मुख्य पोषण तत्वे कुठले? पहिले NPK नत्र, स्फुरद आणि पालाश. दुसरे सूक्ष्म पोषक तत्वे त्याला काय म्हणतात? मायक्रोन्यूट्रिएंट्स. हे पिकाला कमी प्रमाणात लागतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम बरोबर आहे का. मायक्रोन्यूट्रिएंट माहिती आहे ना शेतकरी. आणि त्यानंतर एक पोषक तत्वांचं नैसर्गिक सायकल असते आणि त्याच्यामुळे जमिनीचा पोत आणि सुपीकता सुधारते. तर जे मुख्य पोषक तत्व आहे NPK नत्र, नायट्रोजन जे पिकांची पाने हिरवीगार ठेवण्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक असतात. स्फुरद काय काम करतं? मुळ्यांच्या जोरदार वाढीसाठी आणि फुलांच्या निर्मितीसाठी, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ साठी. जेव्हा तुम्हाला दिसते पिकांची वाढ वगैरे कमी म्हणजे काय? डिफिशियन्सी तुम्हाला लक्षात आली पाहिजे. वाढ कमी. त्यानंतर पोटॅश काय काम करतं? तर पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि मेन म्हणजे फळांसाठी, फळांचा दर्जा, गोडी वगैरे सुधारण्यासाठी पोटॅश लागतं. सूक्ष्म पोषक तत्वे लोह, बोरॉन यासारख्या तत्वांची गरज कमी असली तरी पिकांच्या गुणवत्तेसाठी ते अनिवार्य. मायक्रोन्यूट्रिएंट कमी लागतात, खूप कमी प्रमाणात, पण ते पिकांच्या गुणवत्ते कधी कधी डिफिशियन्सी. मॅडम तुम्ही गेले होते प्लॉटला फळांच्या, डिफिशियन्सी फळांमध्ये येतात कमी प्रमाणात, पण ते ओळखणं गरजेचं आहे. त्यासाठी पण मायक्रोन्यूट्रिएंट गरजेचं आहे बरोबर आहे. तर हे तुम्हाला पोषण तत्वाचं नैसर्गिक चक्र. सेंद्रिय शेतीमध्ये हे जे पोषण तत्व आहेत जे नत्र, स्फुरद, पालाश जे काही गोष्ट आहे हे बाहेरून आणण्यापेक्षा शेतातच तयार करण्यावरती भर दिला जातो. आपलं खत आपणच बनवायचं. तर याच्यामध्ये काय आहे की जीवाणूंचं कार्य, जीवन मातीत असलेले जे स्थिर पोषक तत्वे आहेत ते विरघळून पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी जीवाणू म्हणजे पीएचबी यांचे फॅक्टर ही महत्त्वाची भूमिका करतात. कुठले कुठले आपण खत टाकतो? खत कुठले कुठले टाकतो? 10-26-15 अजून दाणेदार शुक्ला, डीएपी. वाह क्या बात है. आठव कृषी सेवा केंद्रात सांगितलं मला. सेंद्रिय काय करतो? सेंद्रिय खत कुठले टाकतात? शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत. बस. तर हे जे तुम्ही जे रासायनिक खत टाकता ते पिकांना जेवढं पाहिजे तेवढंच घेतं. मी तुम्हाला सांगितलं उरलेलं जमिनीत राहतं बरोबर. मग ते राहिलेलं जमीन हे सूक्ष्म जीव पाहिजे ना,
मग त्यासाठी काय आपल्याकडे माहिती का तुम्हाला? NPK एनपीके तुमच्याच नावासारखं नत्र स्फुरत पालाश हे उपलब्ध करून देण्याचं काम एनपीके करतं. तुम्ही शेतामध्ये खत टाकलंय, मग त्याला उपलब्ध करून देण्याचं काम आपलं एनपीके कंपोस्ट. कुजवण्याची प्रक्रिया, शेणखत किंवा कंपोस्ट खत जेव्हा मातीत कुजतं तेव्हा त्यातून हळूहळू सर्व पोषक तत्वे मिळायला लागतात, ऑटोमॅटिक भेटतात, जमिनीत आहे, फक्त ते आपल्याला सूक्ष्मजीवांमार्फत. शेती कोण करतं? शेतकरी करतं का कोण करतं? जीवाणू करतात. जीवाणू आपल्याला वाढवायचे आणि या जीवाणूकडून आपल्याकडनं काम करून घ्यायचं जीवाणूकडनं आणि मग ते सगळं आपल्याला काम करून घेणार. तुमच्याकडनं फवाराला किती रुपये घेतात? 50 रुपये. 60 रुपये. त्यानंतर खत टाकायला किती घेतात? नांगरायला किती घेतात? 2000 रुपये, आहे की नाही? आणि जीवाणू किती घेतात? जीवाणू घेतात का पैसे तुमच्याकडे? तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट, ते फुकट आहे म्हणून एनी टाइम. तुम्हाला असं म्हणणार नाही की आज मला बाजारला जायचंय, दे 200 रुपये. तुमच्याकडे आहे, तुम्हाला त्याचं वाढ करायची. जमिनीचा पोत आणि सुपीकता केवळ पिकाला अन्न देणे पुरेसे नसते, तर मातीचे अन्न साठवण्याची क्षमता वाढवणे म्हणजे महत्त्वाचे असते. आणि सेंद्रिय पदार्थामुळे सेंद्रिय गर्भ वाढतो. सेंद्रिय पदार्थ टाकत चला, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वाढवत चला, जो पोषक तत्वांना धरून ठेवतो आणि वाहून जाण्यासाठी वाचवतो. थोडक्यात काय की सेंद्रिय शेतीमध्ये आपण पिकाला खत घालत नाही, तर मातीला जिवंत करतो. सेव्ह सॉइल. काय करतो आपण? मातीला जिवंत करतो, जेणेकरून ती माती स्वतःहून पिकाला हवे ते पोषक तत्वे उपलब्ध करून देते. ही माती देते. माती मी तुम्हाला सुरुवात करण्यापूर्वी काय सांगितलं? माती काय आहे? आई आहे. आणि आपल्या बाळाला काय पाहिजे हे आईला खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतं. त्या पद्धतीने आपण जमिनीला आपल्या आईला जिवंत केलं तर त्या आईला आपल्या पिकाला काय पाहिजे हे उपलब्ध करून देत असतं. हे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स जे तुम्हाला मी सांगितले, तर हे 17 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट्स. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, लोह, दस्त, बोरॉन, मॅग्नीज, तांबे, मोडियम, क्लोरीन अँड निकेल. हे प्रत्येकाचे काय काय कार्य आहेत की प्रत्येक जण कार्य काय काय करतं. हे मायक्रो नावातच आहे, हे कमी प्रमाणात लागतं. आता हे जर मी तुम्हाला 17 जर सांगितले तर 18 तुमचे वाचतील. आलं का लक्षात? झोप येऊ नका. झोप आली काय? हॅलो गणेश, नाही ना? ओके. काही कंटाळा येते का? का असं वाटतंय मास्तर आलाय छडी घेऊन? नाही ना? चालायचं पुढे. जेव्हा तुम्ही रासायनिक गोष्ट वापरता किंवा रासायनिक शेती करता तेव्हा मातीच्या सुपीकतेवरती पण परिणाम होत राहतो. मातीतील सूक्ष्मजीव हे सुपीकतेचे खरे आधारस्तंभ आहे. तुम्हाला या ट्रेनिंग संपल्यानंतर एकच समजेल, सूक्ष्मजीव आपल्याला वाढवायचे आहे. बेसिक कन्सेप्ट आहे सूक्ष्मजीव. तर मातीमध्ये कोट्यावधी सूक्ष्मजीव असतात. जेव्हा आपण सेंद्रिय शेती करतो किंवा रासायनिक शेती करतो, रासायनिक खत टाकतो, कीटकनाशक वापरतो, तर हे कमी होत जातात. हे सूक्ष्मजीव वनस्पतीच्या वाढीला मदत करतात. आतापर्यंत हे चाललंय आपलं. सूक्ष्मजीव काय काय करतात? मातीतील पाणी आणि पोषण द्रव्य साठवण्यास मदत करतात. बरोबर आहे? पाण्याचा प्रवाह नियंत्रित करतात, प्रदूषण टाळतात आणि मातीची सुपीकता वाढवतात. हे सूक्ष्मजीव. कीटकनाशकांचा पिकांवरती काय परिणाम होतो की जेव्हा तुम्ही पिकांवरती फवारता तेव्हा आता तुम्ही बघा सोयाबीनला आपण जे सीड ट्रीटमेंट करणार आहोत, कशाची सीड ट्रीटमेंट करणार आहोत? सोयाबीनला शरण रायझो अँड
सॉइल केअरची आपण सी ट्रीटमेंट करणार आहोत. तर रायझोमध्ये रायझोबियम असतो. हा काय करतो, मुळांमध्ये गाठी तयार करतो. ते मुळांच्या सहवासात राहतो आणि वनस्पतीला नायट्रोजन पुरवण्याचं काम करतो. वनस्पतीला जर नायट्रोजन पुरवलं तर वनस्पतीच्या सोयाबीनची जी वाढ आहे ती नॅचरलपणे जास्त प्रमाणात. पण आपण जेव्हा रासायनिक मारतो किंवा रासायनिक गोष्टींचा यूज करतो तेव्हा ते रायझोबियमचे मरून जाते. त्यानंतर परागीभवन करणारा कीटक कमी होतात. आज आहे का माशा, आहे का मधमाशा आहेत का? मधमाशांचा कमी झाले. का झाले? आपण खूप प्रमाणात फवारे वाढवले, त्यामुळे जे मित्र कीड आहे ती कमी झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं. कीटकनाशकांचा प्राण्यांवर पण परिणाम होतो. कीटकनाशके आपण बघा फवारा मारतो कीटकनाशकांचा चाऱ्यावरती. चाऱ्यावरती फवारा मारल्यानंतर आपल्या गाईंना, शेळींना यांना टाकतो. मग ते पण जे घटक आहेत ते त्यांच्या शरीरात जातात, ते सुद्धा आजारी पडतात. आणि मग आपण पिकवणं पण आहे. महिला वर्ग पालक कोथिंबीर मेथी कशी घेऊन येतात बाजारातून? चकचकीत कशी पाहिजे, एकदम हिरवीगार लुसलुशीत. पण ते लुसलुशीत आणि हिरवीगार होण्यासाठी त्याच्यावरती क्रिया केलेली असते. मग ते जसं आपल्या पोटात जातं तसं ते त्यांच्याही पोटात जातं आणि आपल्याला जसं आजार होतात तसे आज खूप आजारी पडायला लागले की नाही. इतका प्रमाण झाले रासायनिक खतांचा की आज कॅन्सर गोष्टी असे खूप कळायला लागला. अरे याला कॅन्सर झाला, पहिले ऐकायचे की एवढा कॅन्सर झाला, एवढं शुगर झालं, एवढं डायबिटीज झालं, बीपी झाला, अटॅक झाला. अटॅक मला तर वाटलं मावशी अटॅक गावात तरी येते, एकदम म्हाताऱ्याला यायची ती. आता तर माझ्यासारखा पण तरुणाला अटॅक यायला लागला. आपलं आपण अन्न दूषित खायला लागलो आहे. एवढं आपण शेतकरी वर्ग, कोण आहे शेतकरी वर्ग? मला एकदा परत दाखवते का? तुम्ही पिकवलेला भाजीपाला तुम्ही खाता का? नाही का. जो विकण्यासाठी ठेवलेला आहे तो, असं नाही स्वतःसाठी नाही, जो विकण्यासाठी ठेवलेला आहे, बाजारात नेऊन विकायचा आहे, तो खाता का? अजिबात करत नाही तुम्ही. तर हे केमिकलचे सगळे इफेक्ट आहे. त्यामुळे आपण रासायनिक जे आहे ते कमी करायला सुरुवात केली पाहिजे. हवेवर पण प्रदूषण होतं, प्रदूषित हवा होते. आता शेजारच्याने काय मारलं आपल्याला वासावर कळतं. रोलर, अरे मस्त. आता तुम्हाला तर या सीझनला खूप वासावर नाही कळते. शेजारच्याने कुठला फवारा मारला, मग एवढं वातावरण हवेतून पसरत येतं ते. आणि फवारावाला औषध मध्ये दमच नाही का, वासच नाही. कराटे मारले का? कराटे काय होतं? मग औषध फवार. एवढं जर तुम्हाला अडचणी आहेत, माहिती आहे सगळ्या काय गोष्टी शरीराला हानिकारक होतात, तर आपण थोडस नैसर्गिक कडे जाऊया. त्याच्यावरती सरळ लिहिलेलं असतं हे विषारी आहे. तोंडाला मास्क, हाताला ग्लोव्ज, डोळ्याला गॉगल, फवारा. पण जेव्हा तुम्ही नैसर्गिक वापरता हे सगळे काही गोष्टी जे सनेज कंपनीने चांगले रिसर्च करून माध्यमातून बनवलेले काही गोष्टी आहेत, हे नैसर्गिक आहे, याला कुठल्याही प्रकारचा हानी होणार नाही. नैसर्गिक वापरा, थोडा निसर्गाकडे साथ द्या. जल प्रदूषण होतं, पाण्याचं पण प्रदूषण होतं. की शेतीसाठी पाणी महत्वाचं आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाणी शुद्ध दिलं पाहिजे. पाणी जर खराब झालं तर पिकांमध्ये पण त्या पाण्यातून पण पिकांमध्ये ते गोष्टी येतात. ते मुंबईला कधी गेलेत का कोणी? मुंबईला गेलेत ना? तर ट्रेन मधून जाताना पालकची भाजी कोणी पाहिली? पाहिली का? कशी येते? येते का? मग काय करतो आपण? मस्त मुंबईला जातो, पालक पनीर खाऊन येतो का? पालक भाजी. पाणी शुद्ध पाहिजे.
आणि आपण हे रासायनिक गोष्टी वापरल्यामुळे पाणी दूषित होत चाललेलं आहे आणि त्याच्यातून पण पिकांमध्ये येऊन शरीरामध्ये येतात. आता एवढं सगळं कथन झालं, आता फायदे सेंद्रिय शेती केला काय काय फायदे येतात ते बघू. हे महत्वाचं. आता सेंद्रियकडे जाऊया. सेंद्रिय शेतीचे फायदे: निसर्गाच्या सानिध्यातून समृद्ध आणि निरोगी भविष्यासाठी सेंद्रिय शेती महत्त्वाची आहे. की मातीची दीर्घकालीन सुपीकता वाढवते सेंद्रिय शेती. पर्यावरणाचे आरोग्य राखते. मानव आणि प्राणी यांच्या आरोग्याचे संरक्षण होते. आतापर्यंत आपण पाहिलं काय काय दुष्परिणाम होतात, पण सेंद्रिय शेतीमध्ये तसं होतं का? नाही होत. शेतीतील उत्पादन वाढते आणि टिकाऊ बनते. ऑर्गेनिक कांदे कोणी कोणी काढले? कांदे टिकले का सडले? टिकले. बर. रासायनिक कांदा आपण काय म्हणतो ते एक असा नाही का म्हणतो सडका कांदा या काय म्हणतो असा की तो सडतो तो दुसऱ्याला पण सडवतो. रासायनिक कांदा तसं दुसऱ्याला सडव, आपला सेंद्रिय कांदा सडवतो का? मी पण शेतकरी, माझ्या घरी पण कांदा आहे, मी पण ऑर्गेनिक कांदे लावतो. तो स्वतः सडतो पण दुसऱ्याला सडवत नाही. आणि कधीतरी एवढा साडीमध्ये फक्त खराब वास येत नाही. मान्य आहे ना? यस. सेंद्रिय तेच सांगितले की सेंद्रिय उत्पादन वाढते आणि टिकाऊ बनते. शेतीचा खर्च कमी होतो आणि नफा वाढतो, जे की सिद्ध केले आमच्या सरांनी. एकदा काय ह्या जे गोष्टी जिथं लिहिलेल्या आहेत त्या फक्त लिहिल्या नाही तर हे सिद्ध सुद्धा केलेले आहेत. श्रीगोंदा व्हिडिओ आठवतो का? याच्या पुढे भरपूर येणार आहेत. आता वो तो ट्रेलर का पिक्चर तो अभी बाकी है, जो अभी समय दिखाएगा की कशा खर्च कमी झाला, कसा उत्पन्न निघालं आणि कसा भाव भेटला. नैसर्गिक संसाधनांचा उत्तम वापर केला जातो. नैसर्गिक जे संसाधन आहे त्याचा वापर योग्य रीतीने केला जातो. ऊर्जा बचत होते आणि पीक अपयशाचा धोका कमी होतो. म्हणजे पीक अपयशाचा धोका कमी होतो याचा अर्थ काय की आपल्याला एक गॅरंटी येते की पीक आपली शाश्वतपणे राहणार. आज कपाशी लावले, कपाशी लावल्यानंतर तुम्हाला गॅरंटी आहे का जर पाऊस पडलाच नाही, खंड पडला, अल्निनो चालू आहे आता सध्या, कारण की तुमच्या जमिनीत तर आता पाणी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे. पाण्याची उपलब्धता जर नाही झाली तर पीक तर धरू शकतील का? नाही धरू शकणार. आपल्याला त्यामुळे आतापासूनच ती सुरुवात केली पाहिजे सेंद्रिय शेतीमध्ये. जर केली तर आपल्याला आपल्या पिकावरती गॅरंटी येते. आपल्याला आपण गॅरंटेड पाहिजे की आमचं पीक येणार म्हणजे भरघोसपणे येणार. आता एकात्मिक पोषण व्यवस्थापन, की हे सगळं जर पोषण व्यवस्थापन केलं तर तुम्हाला बाकी काहीही गोष्ट करण्याची गरजच पडत नाही. हे आपले पूर्वीचे करायचे, आपण हे सगळं बंद केलं आणि गोण्यावरती आलो. याच्यामध्ये शेणखत वापरा, वर्मी कंपोस्ट वापरा, नीम पेंट वापरा, बायो फर्टिलायझर्स म्हणजे जैविक खत, ग्रीन मॅन्युअर म्हणजे हिरवळीचे खत, आणि जीवामृत आणि घनजीवामृत आणि पिकांचे अवशेष व्यवस्थापन. हे 7 गोष्टी जर केल्या तर तुमची शेती काय लागतं? शेतीला काय लागतं? पिकाला एक तर जमीन चांगली पाहिजे, उत्तम पोषण अन्नद्रव्य पाहिजे आणि नियोजन पाहिजे. नियोजन आज बघा, आज आपण इथं हॉलमध्ये बसतो, हे नियोजन केल्याशिवाय का अचानक तुम्हाला कळलं मग तुम्ही आले नाही ना. तुम्हाला नियोजनबद्ध मोबाईलवर मेसेज आला की आपल्या अहमदनगर मध्ये सेंद्रिय शेती मार्गदर्शन कार्यशाळा आहे, असे सर येणार आहेत. मग
इकडे संयोजकांनी खूप छान पद्धतीने हॉल ठेवला, व्यवस्थित नियोजन खुर्च्या बांधल्या का कशाही ठेवल्या. हे काय केलं, नियोजन नियोजन केलं. आपल्यालाही काय करायचंय, नियोजन नियोजन करायचंय. काम करणारे ऑलरेडी आपल्या शेतात आहे, आपल्याला त्यांचं काय करायचंय, नियोजन लावायचंय, एवढंच काम. तर हे जे एकात्मिक जर पोषण व्यवस्थापन केलं तर ऑटोमॅटिक तुमच्या जमिनीची सुपीकता वाढते, उत्पादनात वाढ होतं, खर्च कमी होतो. आज शेतकरी काय म्हणतो, खर्च वाढला, उत्पादन कमी झालं. मग ह्या जर गोष्टी केल्या तर हळूहळू जी ही चेन आहे ही अशी यायला सुरुवात होईल आणि मग ती अशी होईल. पर्यावरण सुरक्षित राहतो. पर्यावरण व्यवस्थित ठेवायचे की नाही ठेवायचं, आज आपण मानव धर्म आहोत. आज आपलं कर्तव्य आहे काय आहे, पर्यावरण व्यवस्थित राहायला पाहिजे. मान्य आहे की नाही. कधी झाला पर्यावरण दिन, 5 तारखेला 5 तारखेला झाला की नाही पर्यावरण दिन. काय केलं तुम्ही, सगळ्यांना स्टेटस पाठवलं, हॅपी पर्यावरण, पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छुक XYZ. निसर्गासाठी काय केलं, एक झाड लावलं का, नुसतं उत्तर देऊ नका, प्रश्न विचारतोय तर झाड लावलं का, झाड लावलंच महत्वाचं नाही, त्याचं पोषण सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे. आज आपल्या MD सरांनी काय सांगितलं आहे की सनेश फॅमिली झाड लावल्यानंतर लावलं सुद्धा आणि त्याचा पुढचा वाढदिवस सुद्धा साजरा करणार आहे. आज सनेश कंपनीने वृक्षारोपण केले, सनेश फॅमिलीने आज वृक्षारोपण केलेलं आहे आणि पुढच्या 5 जूनला तुम्हाला त्यांचा हॅपी बर्थडे सुद्धा झालेला दिसेल. याने हॅपी बर्थडे होणार म्हणजे काय होणार, त्याचं सुद्धा पोषण करणार सनेश फॅमिली. त्यामुळे प्रत्येकाने, आज एवढे लोक आहेत, आज नगरमध्ये टेम्परेचर वाढलंय, बांधावरची झाडं काढतो आपण, काढतो का काढतो, वसावा येतो म्हणून, बरोबर आहे की नाही. पहिलीची लोक बांधावर झाडं लावायचे, का लावायचे ना, त्याचं मी पुढे सांगतो तुम्हाला की झाडं का महत्वाचे असतात. सूक्ष्मजीव, आपण चाललंय सूक्ष्मजीव, तर ते काय काम करतात ना ते तुम्हाला काम दाखवतो. औषध कुजवणारे सूक्ष्मजीव वेगळे असतात आणि पोषण उपलब्ध करणारे सूक्ष्मजीव वेगळे असतात. बुरशी, बॅक्टेरिया आणि ऍक्टिव्हायसेस हे कुजवणारे सूक्ष्मजीव हे काय करतात, औषध कुजवतात म्हणजे जमिनीला कार्बन तयार करून देतात. आणि रायझोबियम आणि बॅक्टर पीएसबी हे मुख्य पोषण अन्नद्रव्य नत्र स्फुरद पालास पुरवण्याचं काम करतात. तर हे जे सूक्ष्मजीव आहे ते काय करतात, त्यांचे एक चक्र असतं, सेंद्रिय अवशेष, मग त्याला ते कुजवण्याचं काम करतं सूक्ष्मजीव, मग ते विघटन होतं, मग ते अन्नद्रव्ये जमिनीमध्ये उपलब्ध करून देतात. मग याच्यामध्ये सहज कुजणारे पण असतात, काही निविष्ठा मध्यम गतीने कुजणारे असतात आणि दीर्घकालीन कुजणारे असतात. की हिरवळीचे जे गवत आहे जर ते मातीमध्ये लवकर कुजलं जातं आणि लवकर कुजल्यामुळे पिकांना लवकर पोषण अन्नद्रव्ये उपलब्ध करून दिले जातात. म्हणून काय म्हणतात की आपल्याकडे समजा ऊस लावणारे आहे तर ताक नेंचा गाडून ऊस लावा म्हणजे लवकर त्याला वाढीला चालना भेटेल. त्यानंतर मध्यम गतीने काय, पेंडी, पाणी, झाडे हे कुजायला वेळ लागतो. ऊसाचं 5 फूट लवकर कुजत नाही, मान्य आहे ना तुम्हाला. सगळे म्हणतात 5 फूट कुजत नाही, म्हणून आम्ही काय करतो, जाळून टाकतो. एक म्हणता गाडी लावून संपले. गावाचा काढ लवकर कुजत नाही का, गाडी लावून टाकतो आपण त्याला, कुजत नाही. कुठं ते ट्रॅक्टरवाल्याला त्रास, तुम्हाला त्रास नाही तर ट्रॅक्टरवाल्याचा विचार आहे. काय तो म्हणतो ते मशागतीला अडचण येते बाबा, मान्य आहे का. काय म्हणतो ट्रॅक्टर, मशागतीला अडचण येते, नांगराला अडचण येते, मग बाबा काय आपण हे काढून लावून तिकडे लावून नको डोक्याला. कारण ते हळू पुस्तक का पुस्तक आणि ते वाळलेलं असतं म्हणजे तो कार्बन जास्त असतो. कार्बन कुजवायला नायट्रोजन लागतो म्हणजे काय, त्याला कुजवणारे जीवाणू, हे जे काही जीवाणू बुरशी, बॅक्टेरिया हे द्यावे लागतात. हे दिल्यानंतर
ते पटपट फुटतात. असेच कुजत नाही ते. त्यानंतर दीर्घकालीन म्हणजे लाकडाचे अवशेष, कठीण तंतुमय पदार्थ हे खूप हळूहळू कुजतात. मोठं लाकूड जेव्हा जमीन कुजतं खूप वेळ लागतो कुजायला, पण खूप मोठा कार्बन तयार करतो. तर सेंद्रिय पदार्थ हे जमिनीत पुरवणे आणि जमीन जिवंत आणि सुपीक करणे हे सूक्ष्म जीवांचं कार्य असतं आणि हे रात्रंदिवस चालतं. याचा एकही रुपया लागत नाही, फक्त आपल्याला त्यांना वाढवायचं असतं. तर शेतीमध्ये उपयुक्त सूक्ष्म जीव कोणते कोणते असतात? रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, त्यानंतर वॅम, ट्रायकोडर्मा, सुडोमोनस. हे सगळे विचार, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे उत्पादन तुमच्या समोर ठेवलेले आहेत सनेज कंपनीने. सगळ्या गोष्टी तुम्हाला रेडी टू प्लेट, फक्त तुम्हाला सर्व करायचं तुमच्या जमिनीला. रेडी थाळी. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सनेजने हे सगळे प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत. हे सगळ्या गोष्टी आपल्या या प्रोडक्ट मध्ये वापरले गेलेले आहेत. की उपयुक्त सूक्ष्मजीव हे निसर्गातील मैत्रीपूर्ण व नैसर्गिकरित्या आढळणारे जीव आहे, जे मातीचे आरोग्य सुधारते, वनस्पतींची वाढ वाढवतात आणि पिकांचे उत्पादन शाश्वतपणे म्हणजे काय गॅरंटेड काम करतात. निसर्गाची शक्ती आणि पिकांची भरभराट हे जे गोष्टी आहेत, ह्युमिक ऍसिड, फुलविक ऍसिड, अमायनो ऍसिड आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट, नाव ऐकलेत का? ऐकलेत का? कंटाळले वाटतं. नाही सर, नाही. अरे आवाज गेला कुठं? हे आम्ही पण तुमच्या समोर राहून बोलतोय. माझी एनर्जी तुमची एनर्जी मॅच झाली पाहिजे. मी एनर्जी वाटतोय का? दमलोय का? यस. मग तुम्ही दमू नका. आपल्याला काय करायचंय? काय करायचंय? श्रीलंकेला जायचंय मला तर, आणि सेंद्रिय शेती करायची मला, जीवाणू वाढवायचे मला, विषमुक्त अन्न खायचंय. खायचंय का तुम्हाला विषमुक्त अन्न? यस. आरोग्य आपल्याला सुदृढ ठेवायचं. सुदृढ ठेवायचंय. त्यासाठी काय करायचं? सेंद्रिय शेती. इकडे लक्ष द्या मला. तर ह्युमिक ऍसिड, फुलविक ऍसिड आणि अमायनो ऍसिड हे निसर्गातून येतात. ह्याला कुठली फॅक्टरी बनवत नाही, कुठली कंपनी बनवत नाही, हे निसर्गातून येतात. ह्युमिक ऍसिड काय आहे? सेंद्रिय पदार्थाचा विघटन होऊन तयार होणारा गडद रंगाचा एक सेंद्रिय संयुजैविक आहे. जसं कोळशाची खाण आहे, तसेच ह्युमिक ऍसिडचे खूप मोठे मोठे खाणे असतात आणि त्या खाण्यात नॅचरल मध्ये ते आपल्याला ह्युमिक ऍसिड भेटतं. तर ह्युमिक ऍसिड काय काम करतं की मातीची रचना सुधारतं, दोन पाणी धारण क्षमता वाढवते, मुळांची वाढ. ह्युमिक ऍसिड मुळांची वाढ करण्यात खूप बेस्ट रोल निर्माण तयार करतं आणि मुळांची वाढ झाली तर पोषण अन्नद्रव्ये शोषण्यात खूप मदत होते. माती